नुकताच सुरू झालेला वर्षा ऋतू काळ्याभोर ढगांनी जराशी जवळ साधलेली, केव्हा वाऱ्याची प्रेमळ झुळूक स्पर्शून जाते आणि मी तरळ कानाकानात बरसतोय हेच असेल जणू काही त्या ढगांच्या मनात. उन्हाळ वारा हसत हसत स्पर्शून गेला आपल्या सख्याला. त्यानेही अलगद कवेत घेतलं तिला. एवढी उन्हाळ असूनही बरसला तो मुक्तपणे आपल्या प्रेयसी संगे. अशाच मुक्तपणे बरसणाऱ्या त्या प्रियकराच्या संगे अजून खूपशा प्रेमळ कहाण्या तयार होतात, बरसतात आणि साक्षीला असतो हा बरसणारा प्रियकर आणि त्याची उन्हाळ चंचल प्रेयसी. त्या रात्री असाच हा बरसत होता. कुणाचं भान नव्हतं याला, बस तिच्या प्रेमात वाहून जायचं माहीत होतं त्याला. अशाच त्या रात्री तीही चालली होती रस्त्याने एकटीच बिचारी. हॉस्टेल रूमपासून कॉलेज तसं खूप लांब. एक्स्ट्रा क्लासेसमुळे तिला एकटीलाच उशीर व्हायचा रूमवर जायला. याआधी हा बरसणारा वेडा प्रियकर नव्हता, त्यामुळे कितीही वाजता निघालं, थोडा उशीर झाला तरी चालायचं. आता याचं आगमन झाल्यामुळं बस सकाळी काम आपल्या जागी पडून राहायची. तसं तीही बरसणारा प्रियकर खूप आवडायचा. तिलाही बरसणारा प्रियकर खूप आवडायचा. जवळ छत्री असली तरी ती मुद्दाम ती बॅगेमध्येच ठेवायची, कारण त्याचा स्पर्श व्हायचा ना तिला. अंगावर थेंब पडायचं, अंग शहारून जायचं. जसं खूप दिवसांनी भेटलेला प्रियकर आपल्या प्रेयसीला ओढून आपल्या बहुपाशात घेत आहे तसं. अशीच ती निघाली होती. ती मुग्धा नावाप्रमाणेच नाजूक गोरीपान, गोड, कोणालाही पहिल्या भेटीत आवडेल अशी, आपलंसं करेल अशी ती गोड मुग्धा. त्या रात्री निघाली होती ती एकटीची. त्या बरसणाऱ्या प्रेमातनात आपल्या धुंदीत मदमस्त होत, जशी कोणी हरणीच आहे, जी निघालेली सोयरपणे आपली कस्तुरी उधळत, त्या पावसात चिंब भिजलेली. आपल्याच नादात होती मुग्धा. अचानक थांबली. तिला हालचाल जाणवली काहीतरी. तिला माहीत होतं या धुंद मन चिंब भिजणाऱ्या पावसात कोणीतरी तिचा पाठलाग करतंय. कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे हे ती जाणून होती. फक्त ती या क्षणाची वाट पाहत होती की पाठलाग करणारी, लक्ष ठेवणारी जी कोणी व्यक्ती आहे ती स्वतःहून समोर यावी. 3-4 दिवस झाले मुग्धा वाट बघत होती. ती व्यक्ती स्वतःहून पुढे यावी, पण येत नव्हती. या विचारात असतानाच तिचा पाय अडखळला आणि ती खाली पडली. आधीच चिंब भिजली होती ती पावसात. वरून प्रेम एवढा बरसत होता. जणू काही त्याने ठरवलंच होतं सर्व प्रेम आत्ताच करून घ्यायचं, मनसोक्त बरसून. मुग्धा खाली पडते न पडते तोच कोणीतरी घट्ट पकडलं तिच्या कमरेला. त्या राकट स्पर्शाने मोहरली ती. तिने ओळखले हा स्पर्श पुरुष आहे. यासाठीच तर ती नाटक चालू होतं सगळं, खाली चिखलात पडण्याचं. निदान अशी तरी ती व्यक्ती बाहेर येईल, कोण आहे ते कळेल. त्याने तिला अलगद पकडून उभं केलं. त्याचे हात अजून तिच्या कमरेभोवतीच होते. तिने आपला नाजूक चेहरा हळुवारपणे वरती करून पाहिलं. कोण आहे हा? अरे, हा तर तोच आहे जो लायब्ररीत आपल्यासमोर बसलेला असतो. आपण जे पुस्तक घेऊ वाचायला, त्यालाही हेच हवं असतं. वाचन कमी आणि आपल्याकडेच हा जास्त बघत असतो. खूप दिवस झाले याचे हे खेळ चालू होते. आता तर हा पाठलागही करायला लागला आहे आपला. कोण समजतो हा स्वतःला? काही बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात त्याने मुग्धाच्या ओठावरती आपलं बोट ठेवलं. त्याचं खूप छान होता तो दिसायला. उंचापुरा, गोरापान, लांब नाक, काळेभोर डोळे, कमावलेली शरीरयष्टी, अगदी मजबूत अशी. तो मोहित, खरंच नावाप्रमाणे मोहित होता तो सर्वांना. जसा श्रीकृष्ण आपल्या गोपिकांना मोहायचा ना, तसंच खरं मुग्धालाही खूप आवडायचा तो. पण मुग्धा स्वतःहून यात पडणं टाळायची. ती घाबरायची या सर्वांना, प्रेम वगैरे या प्रकरणाला. त्यामुळे ती 2 हात लांबच असायची या सर्वापासून. आणि तो या क्षणी एवढा जवळ होता तिच्या. अजूनही त्याचे दोन्ही भाऊ तिच्या कमरेभोवती घट्ट घालून होते, जणू काही नव्याने उगवलेली वेली. जसं आधार मिळालेली मोठ्या झाडाला बिलगून असतात आणि बहरत जातात पुन्हा आपल्याच नादात, अगदी तसं. वरून तो प्रियकर बसत होता. वातावरणात खूप सारा गारठा होता, तरी त्या दोघांना आपले गरम श्वास जाणवत होते. हृदय जोराजोरात धडधडत होते. ती वेळच अशी होती. दोघेही शांत, कोणी बोलायच्या मनस्थितीत नव्हते. नीरव शांतता. बस तो वरून बरसणारा मेघराज आणि या दोघांचे जलद गतीने चालणारे श्वासोच्छ्वास याचाच काहीतरी आवाज येत होत असे. इकडे मुग्धाची हालचाल वाढली. ती स्वतःला मोहितच्या कमरेतून पकडेतून सोडवत होती. पण त्याची पकड एवढी घट्ट होऊ शकली ती कळत न कळत तिलाही हे होतं. पण ती बोलून दाखवू शकत नव्हती आणि हे मोहितला सुद्धा माहीत होतं. न जाणे कसं, पण तीही त्याच्या प्रेमात पडली होती. एवढे दिवस सारखं हा तिच्या अवतीभोवती मागे पुढे असायचा, त्याचाच हा परिणाम होता.
तिच्या कमरेवरचे हात हळूहळू त्याने खांद्यावर आणले आणि तिला अजून आपल्याजवळ ओढून घेतली. दोघांना ह्या स्पर्श नवा होता. अंगावर रोमांच उभे राहिले. ती शहारली, लाजली, हळूच अलगद शिरली त्याच्या बाहुपाशात. ती ऐकू शकत होती त्याच्या हृदयाची धडधड. तिची अवस्था अशीच झाली होती. त्याने हळुवारपणे तिचा कोमल चेहरा वरती केला. नजर तिची लाजतच होती. अजून बघायला तर ती तयार नव्हती त्याच्याकडे. त्या बरसणाऱ्या वेड्या प्रियकराच्या पाण्याचे थेंब हलकेच चेहऱ्यावर ओघळत होते तिच्या. त्यांना बघून हा अधिकच मोहित झाला होता. हळूच बोलला, वरती मग बुकता. नको लाजू. असं प्रेम नाही माझं जे तुला अर्ध्यावर सोडून जाईल. पूर्ण जन्माची साथ हवे मला तुझी. देशील ना तू साथ? होशील का तू माझा उन्हाळ चंचल वारा? मग मीही बरसेन वेड्यासारखा तुझ्या प्रेमात. क्षणभर थांबली मुग्धा आणि मोहितकडे बघत हळूच मान हलवली. होकार दिला तिने मोहितला. मोहित आनंदाने जोराजोरात ओरडू लागला, हे बघ बरसणाऱ्या मेघा, आता मीही एकटा नाहीये. माझ्याकडेही एक अवघड वारा आहे. बरसून घे बेभान आणि हो साक्षी आमच्या प्रेमाचा. असं म्हणत त्याने आपले ओठ मुग्धाच्या ओठावर टेकवले. ती शहारली, बावरली आणि मोहितवरती तिची पकड अजून घट्ट झाली. दोघेही धुंद होते एकमेकांच्या नशेत. नजरेत नजर, गरम श्वास, ओठात ओठ, हातात हात, कधीही न सुटण्यासाठी. आणि वरून बरसणारा तो जसं काही अमृत वर्षा करत होता मोहित मुग्धाच्या प्रेमावर. बेधुंद बरसत होता. आज साक्षीला होता ना तो अजूनही कोणाच्या सुरेख प्रेमाचा.